चला आम्ही तर आता आलो आहोत आमच्या रानामध्ये. भाऊ म्हणजे आमचा आत्याचा मुलगा भाव्या म्हणतो आम्ही त्याला. तो म्हशी घेऊन येतो ना इकडे चारायला. आपले हे रान आहे तिथे म्हशी घेऊन चारायला येतो. तर आज आम्ही विचार केला की आजचं दुपारचं भोजन आपण वनभोजन आपल्या शेतामध्ये जाऊया, तिथे बसून करूया. तर विद्या आणि मी आलो आहे. म्हटलं आज भाऊ सांगते आज जेवण करूया. तर आज बघा तुम्ही आम्ही काय जेवण घेऊन आलो आहे. हे बघा आमच्या म्हशी पारू आणि कोण रे ती गौरी. बघा दोघीजणी बघतायत आम्हाला कोण आले पाहुणे बघते. भाऊ बघा मस्तपैकी इथे मांडी घालून बसला आहे. चला आता विद्या बसकार टाकते आम्हाला बसायला. हां पाणी सगळं ही बघा येते पुढे. आता विद्या जेवण वाढते. काय आणलंय विद्या तू आज? आज आम्ही स्पेशल आणलंय. भाऊला पण भरपूर आवडतं कारण उडीद आहे ना, काळे उडदाचं काय भाऊ डांगर. आमच्या मामांना पण खायचं होतं डांगर. हां कोरेगावातून आम्ही उडीद अख्खे आणलेले होते. तर त्या आत्याने आमच्या दळलं चक्की ह्याच्यावर जात्यावर दळलं आणि आम्ही स्पेशल डांगर आहे बघा. रानात खायला खूप मजा येते याची. आणि मी खोबऱ्याची चटणी केली घरी, ती देखील आणली. आणि ज्वारीची भाकरी हे आम्ही खाणार आहोत. त्यांना बोलवलं त्यांना. कोणाला? मामा नाही आहे तयार. संकेत कंटाळा. भाऊने बघा हे असं म्हणजे झाडं वाढली होती तर ह्याने बघा तेवढे सगळं क्लीन केलं, एवढं कमी केली झाडं, आता एवढं साफ केलं आहे. हे बघा असं जंगल झालं होतं. हळूहळू तो आपल्या इथे म्हशी पण चारतो आणि रान आपलं थोडंसं क्लीन करतोय तो. तिखट झाली. तिखट आहे चटणी मस्त. आता आमची पितीच काय आता आणल्यासारखं काय. मस्त पावसात डांगर चपाती भाकरी चटणी तर लई झणझणीत झाली ना हो. तिखट होती भरपूर ना भाऊ. खूप दिवसांनी तू पण डांगर खाल्लं ना भाऊ. रानात खाण्याची खरंच मजा वेगळी. दुपारचा तो जास्त जेवत नाही पण त्याला डांगर आवडतं म्हणून आम्ही मला म्हटले चल भाऊसाठी घेऊन जाऊया म्हणून आम्ही ते घेऊन आलो त्याला खायला.